एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अजितदादाला जाऊन आज 13 दिवस झाले. 9 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज अजितदादा यांची 13वी आहे. या निमित्ताने अमरावती शहरात 9 फेब्रुवारी रोजी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. यावेळी शहरात सर्व पक्षांच्या वतीने अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमात NCPचे आमदार सुलभाताई खोडके, विधानसभा आमदार संजय खोडके, भाजपचे नेते अमरावतीचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते सुनील देशमुख, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, भाजपचे आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानकडे, आमदार प्रताप अडसळ, यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक, महानुभाव पंथांचे प्रमुख, ऑलिम्पिक्स असोसिएशनचे सदस्य व इतर अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय खोडके दादांच्या आठवणीत व्यक्त होताना भावुक झाले. यावेळी परिसर पूर्ण दादाच्या आठवणीने भरले होते. सगळ्यांच्या संभाषणातून दादांची महानता, वैशिष्ट्य व्यक्त होत होती. लोकनेता म्हणजे काय तो मी काही उचलला नाही, परंतु 7-8 वेळ मिस कॉल झाल्याबरोबर मी त्याचा फोन उचलला आणि म्हटलं काय झालं भैया. दादा म्हणे आपल्यासोबत घात झाला म्हणे, दादा सगळी म्हणून क्राईश झालं म्हणे आणि सर्व बारामतीची पोरं रडत आहे म्हणे, म्हणजे दादा गेलेले आहे. आणि त्यावेळेस हृदयाचा ठोका थांबल्यासारखं झालं, कारण की दादा एक आमच्या पार्टीचे प्रमुख नव्हते, आमचे कुटुंब प्रमुख होते. आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून मी त्याच्याकडं आम्ही सर्वजण पाहत होतो. आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या पक्षाचंच नाही तर पूर्ण राज्याचं एक आपण पाहिलं असेल की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी आमच्या प्रफुल्ल पटेलांना म्हटलं, मोठमोठ्या पत्रकारांना म्हटलं की तुम्ही आणि मी दादा जनतेमध्ये किती झुजले होते याचं मोजमाप आपण दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं आपल्याला दाखवून दिलं. आपण सुद्धा हे अज्यूम केलं नव्हतं की दादाचं महत्त्व आणि दादाचं हे मोठेपण हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये दादा किती त्यांना त्याचं महत्त्व होतं हे आपल्याला या 2 दिवसाच्या मी आणि अजितदादा खूप वेळ बसलो. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व विषयावर अजितदादा सांगून गेले की चंद्रशेखर तू मुख्यमंत्र्याकडे जा आणि जाऊन आल्यानंतर मला फोन कर, तू माझ्याकडे येतो मी तुझ्याकडे येतो. मला उशीर झाला, 7:45 वाजेपर्यंत मी मुख्यमंत्र्याकडे बसलो असताना पुन्हा दादाचा फोन आला की काही ठरलं का. मान्य मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादाने एवढं सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे. संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील. आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल. आणि मग सकाळी घटना घडली. खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे. अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत. अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही. त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वांवर आहे. पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला एक अजितदादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर एक त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक गोष्टी सांगतात की जीवनामध्ये सगळ्यांशी मिळून सांभाळून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. अचानक माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या हाती काही राहत नाही. म्हणून दादांकडे सर्वपक्षीय श्रद्धांजली या ठिकाणी आपण सगळे देत आहे. मी अत्यंत दादाचा नेहमी ऋणी राहिलेला आहे की राजकारणामध्ये दादांनी नेहमी एक लहान भावासारखं एक परिवारासारखं साथ दिली मला. 2014 नवनीत राणांना तिकीट दिली
अनेक प्रसंगामध्ये त्यांनी कठीण प्रसंगामध्ये साथ दिला, नेहमी खंबीरपणे उभे राहिले. तेव्हा पराभव जरी झाला तरी त्याच्यानंतर 2019मध्ये पाठिंबा दिला आणि पूर्ण ताकदीनं एक नेता कसा उभा राहते आणि कशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला साथ देते ते खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या रूपामध्ये एक चांगला लोकप्रिय नेता डोळ्यांनी पाहिलेला आहे.